हरी जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी देवो मिया करकठेवरी देवो मिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी
जय जय राम कृष्ण
राकेशी आपल्या पालिशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म संस्कृती दुष्ट निढाळीने किती एक धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुलाले बोल आपुला आपुला तो बोल साच साथ करी अंबऋषीसाठी जन्म सोशी दुष्ट निढाळीने किती एक धन्य तुझा कृपा धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुला बोल साच करी धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निढाळीने किती एक म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझा वर्णती पुराण होय नारायण दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निढाळीने किती एक विठ्ठला मायोग पेटे तटे विमरत्यम वरम पुंडरिकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकार प्रथम त्यांच्या कृपा झाले गंगेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मर्प गणेश क्रिया स्मरण होई समर्पित हे जातिकरण तेची वंदू स्विचरण श्री गुरुजी ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा समचरणं सर्वजम साणिजणी रामधम जगतपाई मंडनं मंडनानं तरुण तुळशी माला कल्याणं कंजनेत्रं सदैधवासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमस्पदं केवलं ज्ञानमुद्रा द्वारितं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि कोणी दिवशी बसून हातीवर
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो मस्तक हे पायावरी या बाळकरी संतांच्या सेवेलाही सेवक झालो सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागण्याची अहो स्वामी सेवेलाही सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अव स्वामी तुकया देवा या सिद्ध करावा धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या बालिशी भक्त अंबऋषीसाठी जन्मसोशी दुष्ट निर्धारी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाट्यातला सर्वांना माहिती असलेला साधा सोपा सरळ अभंग आहे. विठ्ठल तुकोबाराय या अभंगामध्ये काय म्हटलंय मला तुकोबाराय या अभंगामध्ये म्हटलंय धर्म रक्षावया अवताराविषयी. या अभंगामध्ये देवाने अवतार घेतलाय अवताराचं कार्य केलं आहे. धर्म रक्षावया अवताराविषयी आपल्या पालिशी भक्तजनांचं रक्षण करण्याकरता भक्तजनांचं रक्षण करण्याकरता तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की देवाने अवतार घेतला. अंबऋषीसाठी जन्मसोशी येते. अंबऋषी राजासाठी किती अवतार घेतले? 10 अवतार. बरोबर आहे? 10 अवतार. अंबऋषीसाठी जन्मसोशी येते. दुष्टांचा नाश केला, भक्तांचं रक्षण केलं, देवांना तारले, भक्तांना तारले, संतांना तारले. यासाठी तुकोबाराय महाराज म्हणतात यासाठी अवतार घेतलाय. अंबऋषीसाठी जन्मसोशी येले, दृष्ट निर्धारले, दुष्टांचा नाश केला आणि मग धन्य तुझं कृपा शिंदू म्हणते. तुकोबाराय काय म्हटलंय तुकोबारायांनी की तुम्ही धन्य आहेत देवा, तुम्ही धन्य आहात, कृपावंत आहेत, दयावंत आहेत, म्हणून तुम्ही अवतार घेतला आणि भक्तांचं रक्षण केलं. शेवटच्या चित्रात तुकोबारायांनी काय म्हटलं आहे? तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. अहो शास्त्र 18 पुराणामध्ये वर्णन केलं आहे देवाचं की देवाने अवतार घेतलाय 18 पुराणामध्ये. आणि नारायण म्हटलंय, नारायणाची उपमा दिली आहे तुकोबारायांनी देवाला. होय नारायण दया सिंधू, दया आहे देव, हा दयाळू आहे, कृपावंत आहे, दयावंत आहेत, कृपावंत आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगा म्हटले म्हणते अंबऋषीसाठी जन्मसोशी येणे,
दृष्ट निर्धारले की ते विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा असा या ठिकाणी उदय सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ वीरादेवी मंदिर या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अति आनंदाने भव्य दिव्य असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी कमिटी असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, खजिनदार असतील, मला सर्वांची नावं नसल्या माध्यमामुळे सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी इतका भव्य दिव्य कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाला मला 48 वर्ष झाली आहेत. मला वाटतं 4 तपावत 4 तप पूर्ण झाले बरं का. आता पारायण घालाय का म्हणून ह्या मंडळाला किती धन्यता दिली तरी कमी आहे. या ठिकाणी आमचे मित्र परममित्र सचिनजी महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. या ठिकाणी मला आमंत्रित केलं, मी त्यांनाही तरी कोटी कोटी धन्यवाद आणि या मंडळाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. 48 वर्ष या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा होत आहे. इतक्या अट्टासपणाने हा उत्सव इतका आनंदात महोत्सव साजरा होत आहे. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल धर्माचं पालन शियामा करणे का हीच वाढवावे नाम. यासाठी अवतार घेतला देवानी. कशाकरता अवतार घेतला? ज्या अवतारामध्ये देवांचं कार्य केलं, ज्या देवानी अवताराचं कार्य केलं त्या ठिकाणी देवीचं वास्तव्य आहे. दश अवतारामध्ये बघा, अवतार दशावताराचे मत्स्य अवतार. पहिला अवतार मत्स्य, नंतर कूर्म, नंतर वराह, नंतर नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, नंतर कृष्ण अवतार 8वा, नंतर 9वा अवतार कली. 10 अवतार जर आपण कथा सांगितली मला सकाळ उजळून अवतारात तुकोबा आहे जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर दश अवतारामध्ये. मग या अवतारामध्ये जेव्हा देवाला पुढे संकट आलं की आदिशक्ती माय उभी राहायची. तुम्हाला साधं उदाहरण देतो. मत्स्य अवतार पहिलाच मासेचा अवतार होता. ब्रह्मदेवाच्या मुखातून हविग्रीव हिरण्यकशिपू राक्षसाने पळून गेलो. पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. आणि मग त्या राक्षसाने हॅवेग्रीव पळून नेल्यामुळे सगळे देव घाबरले. आता काय, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि मग ह्या देवाचं जर हॅवेग्रीव पळून नेला आपण काय करायचं? मग सगळे देव भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला आराधना केली. देवा म्हटलं देवा ब्रह्मदेवाचं हॅवेग्रीव चोरून नेलं त्या राक्षसाने, आता आम्ही काय करायचं? ब्रह्मदेव आले आणि त्या मत्स्य रूपाचा अवतार घेतला महाराज. देवाने अवतार घेतला आणि ते ब्रह्मदेवाचा हॅवेग्रीव आणून गेलो. पहिला देवाचा अवतार झाला, दश अवतार आहे महाराज. दुसरा अवतार महाराज कूर्म अवतार, हा कासवाचा अवतार आहे. जेव्हा त्याची सुरुवात अशी आहे, भागवतामध्ये ती अशीचा विषय आहे. इंद्रदेवाला भेटण्यासाठी ऋषी मुनी आले, दुर्वास ऋषी. आणि दुर्वास ऋषी भेटण्यासाठी आले आणि इंद्राने स्वागत केलं, ऋषी मुनींचं स्वागत केलं. आणि इंद्र हा हत्तीवरती बसून आला आणि ऋषींचं स्वागत करण्यासाठी महाराज जो आहार आणला होता तो दुर्वास ऋषींना घातला, त्यांच्या गळ्यात घातला, तो असा टाकून दिला. तो गळ्यात न पडता हत्तीच्या पायाखाली पडला.
आणि मग दुरासुराने शाप दिला, असा शाप दिला की एवढी त्रिलोकामध्ये संपत्ती आहे थोडी नष्ट होऊन दारिद्र्य येईल. जसं दुर्वासाचा शाप होता त्या शापाने इंद्राची सगळी संपत्ती गेली. सगळे देव नावावर आली. आता काय करायचं? इंद्राची गादी गेलीच महाराज, इंद्रदेवाची गादी गेली. पण महाराज आता करायचं काय? सगळे देव इंद्र चंद्र ब्रह्म सगळे देव भगवान शिवाय तेव्हा काय करायचं सांगा तुम्ही आता आम्हाला. आता काय करायचं? सगळी संपत्ती गेली आणि दैत्याने सगळी संपत्ती घेऊन गेले इंद्राची. मग भगवानेश्वरी सगळ्यांना एकत्रित बोलवले आणि एक अशी मिटिंग घेतली. तुम्हाला जर पुन्हा संपत्ती आणायची असेल ना महाराज तर समुद्र मंथन करावं. मग काय करायचं? आता ते राक्षस होते, त्यांना एकत्र कसं करायचं? मग त्यांना काहीतरी आम्हीच दाखवायचं. समुद्र म्हणतात काय निघेल? अमृत निघेल, काय सोन्याची रत्न निघतील ती तुम्हाला आम्ही देऊ, असं त्यांच्याशी करार केला. आता बघा एखादं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यावरती युद्ध जर थांबवायचं असेल तर काहीतरी मिळून करायचं लागतं. मग करारनामा केला. मग सगळ्या त्या दैत्यांशी आणि देवाशी देव दानव एकत्र झाले आणि समुद्र मंथन करायचं असा विषय ठाम झाला. मग समुद्र मंथन करायचे. मग पर्वत कोणता उचलायचा? मग मंदार पर्वत देवाने उचलला. मग रशी कुठं पकडायची? ती रशी वासुकी सर्प होता. वासुकी सर्प आला त्या मंदार पर्वताला 2 ठिकाणी बांधलं आणि शेकडो देवानी पकडलं आणि तोंडाकडून दानव होते. समुद्र महाराज तो मंदार पर्वत इतका मोठा होता, अक्षरशः अगदी देव वैतागले. आता करायचं काय? तो मंदारचा पर्वत होता त्या समुद्रामध्ये खाली जातच नव्हता महाराज. भगवान विष्णूचा दावा केला. देवाने कुर्मा अवतार घेतला, कासवाचा अवतार घेतला, तो मंदार पर्वत खाली दाबून टाकला. त्यातून समुद्र मंथन झालं. देवाने समुद्र मंथन केलं सगळ्या देवदानवाने. पण त्या समुद्र मंथनातून ते विष निघालं. आता हे विष पाचन कोण करणार? हा मोठा प्रश्न आहे ना. विष पाचन करणार कोण? मग त्या ठिकाणी तेव्हा भगवान शंकर तिथे नव्हते. मग देवानं बोलवलं, भगवान शंकरानं बोलवलं आणि पार्वती मातेचे सर्व आले आणि भगवान शंकरांना सर्वांनी साष्टांग नमस्कार केला. तुम्ही विष दर्शन करायचं. पार्वती माता म्हटली हे देव फसवतील. बघा तिथे तुझा आदिशक्ती आहे. बघा देवांच्या समोर आदिशक्ती आहेच. ज्या ठिकाणी भगवान शंकर होते त्या ठिकाणी पार्वती माता आदिशक्ती होते. कुठेही जाऊ पण तिथेही आदिशक्ती आहे बघा. आणि मग नाही देव म्हटले देवी तसं चालणार नाही, कारण ह्या धर्मरक्षणासाठी देवांच्या हितासाठी धर्म जागवण्यासाठी मला हे विष पिणं गरजेचं आहे मला. तेव्हा भगवान शंकराने ते विष प्राशन केलं. पण विष प्राशन केलं ते पोटात केलं का? कंटात केलं. कुठलाही विषय असला समजून जावा तो पोटात नाही आणला, कंटातच ठेवायला. ते अवतार कार्य संपूर्ण झालं महाराज. दुसरा अवतार आणि तिसरा अवतार कोणता महाराज? नरसिंह अवतार होता. वरा अवतार होता. दैत्याने पृथ्वी सागरात बुडवली आणि वरा अवतार घेतला. महाराज आणि पृथ्वी वर आणली दाढीतून. चौथा अवतार कोणता आहे? नरसिंह अवतार. खांबातून महाराज, खांबातून देव प्रगट झाले महाराज.
बळीराजाने किती केले? 100 यज्ञ केले. इंद्राला वाटलं की सगळी संपत्ती जाणार, आता काय राहणार नाही. मग काय केलं महाराज? देवाने अवतार घेतला, पट्टूचा अवतार, आणि बळीच्या दरवाज्यामध्ये गेले. काय केलं? दान ते मागासाठी केले. दान, याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा. देव गेले बळीच्या दारामध्ये. हा, मग काय केलं? दिलं ना त्याने दान. याची दान दे ग देवा, हा, विसरलो हवा. दान दिलं महाराज. अरे दैत्यगुरु शुक्राचार्य गुरु होते बळीचे. अरे बळी, दान देऊ नको. अरे हा देव आहे एक फसवी, हा त्रैलोकाची संपत्ती घेतली. बळीकडे काय राहिलंच नाही महाराज. आता पाय ठेवू कुठे? तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे जीव दिला मायात रे, जीव दिला मायात रे. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. महाराज सगळी संपत्ती देवाने घेतली आणि मग त्या ठेवला, पात्राला घातला बळीला दैत्याला महाराज. आता 6वा अवतार, 7वा अवतार परशुरामाचा अवतार. हा, हा. ते परशुराम कोण होते महाराज? हो, रेणुका मातेचे हा पुत्र होते. हा, रेणुका माता माहिती आहे ना? 3.5 हा, 3.5 शक्तिपीठे होती. किती? 3.5. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत. सगळ्यांना माहिती आहे. कोल्हापूरची अंबा, तुळजापूरची, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. हा, तुळजापूरची, हा, माहुळगाची रेणुका देवी आणि सप्तशृंगी माता. 3.5